असं वाटतंय. मला वाटतं 5 मिनिटात येतील. नमस्कार मंडळी, मी माया गुरे या व्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं संध्याकाळच्या वेळी स्वागत आहे. आणि आज आहे कृष्ण जन्माष्टमी. तुम्हा सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि आता थोड्या वेळातच मी आणि महेश बाहेर निघणार आहोत. तर बाहेर थोडंसं काम आहे आणि कशासाठी निघालो हे तुम्हाला थोड्या वेळातच कळेल. तर चला मंडळी. तर आता इथे आम्ही आलेलो आहोत क्रोमामध्ये. तर इथे आम्ही क्रोमामध्ये फ्रीज बघायला आलेलो आहोत. बरेच दिवस झाले आम्हाला फ्रीज घ्यायचं आहे, परंतु आमचं सिलेक्शनच होत नव्हतं. तर आता सध्या चालू आहे, आता काहीतरी एकदा निर्णय घ्यायचा आहे. कारण 2-3 वेळा आम्ही विजय सेलमध्ये पण जाऊन आलो आणि परत घरी आल्यानंतर आमचा विचार बदलतो की अजून थोडे दिवस आपण हा फ्रीज चालवूया, नंतर घेऊया. परंतु आता असं वाटतं आहे की लवकरात लवकर फ्रीज चेंज करावा. कारण फ्रीजमधून थोडंसं पाणी वगैरे पण गळायला लागलेलं आहे. आणि आम्ही दुरुस्तीसाठी सुद्धा एकाला बोलवलं होतं, परंतु ते म्हणाले की पुन्हा हा प्रॉब्लेम होणारच आहे. तर त्यामुळे आता मला नवीन घ्यावा लागेल. त्यासाठीच आम्ही इथे फ्रीज बघायला आलो. माझ्या याच्यात पण येऊ शकतो आपण आतमध्ये हे करून. आता तू आलीच नाहीस ना. क्रोमामध्ये सध्या ऑफर चालू होती, त्यामुळे फ्रीजच्या किमती बऱ्यापैकी होत्या. आता इथे बघितल्या, परंतु आम्हाला अजून पुढे पण जायचं होतं, विजय सेलमध्ये पण जायचं होतं. त्यामुळे आता आम्ही खाली उतरलो आणि खाली उतरल्यानंतर पुन्हा महेश म्हणायला लागले की आता जर आपण टी व्ही पण बघूया. कारण आमचं सध्या टी व्हीसुद्धा बंद आहे. पण आम्ही आता लगेच नाही घेणार आहे टी व्ही, कारण या टी व्हीला आम्हाला 2 वेळा खर्च करावा लागला आहे. तर आता सध्या आम्ही सगळेजण शांत आहोत. टी व्ही आता लगेच नाही घ्यायचं आहे. तर तसंच मोबाईल पण माझ्यासाठी बघायचा होता, परंतु आता मी त्यांना म्हटलं मोबाईल वगैरे आपल्याला आता काही नको आहे. आता फक्त आपण बाकीचे आपल्याला जे आत्ता इम्पॉर्टंट आहे, जास्त गरजेचं आहे तेच आपण बघूया. परंतु महेश यांचं चाललं होतं की बघायला काय हरकत आहे, म्हणून त्यांचं चालू होतं. टी व्ही पण बघत होते. खरं म्हटलं तर मला टी व्ही बघण्याचा अजिबात मूड नव्हता. कारण बराच वेळा म्हणजे 2 वेळा आमच्या टी व्हीला खर्च आलेला आहे. आणि आता पुन्हा एकदा परत टी व्ही विकत घ्यायचा म्हणजे माझ्या तर जीवावर ते आलं होतं. आणि त्यामुळे मी काय एवढं टी व्हीकडे बघत नव्हती. पण त्यांचं असं म्हणणं होतं की आपण जास्त आता मोठा नाही घ्यायचा, आता जरा थोडंसं छोटाच घेऊ, एकदम मोठा नाही घ्यायचा, असं चाललं आहे त्यांचं. परंतु मला माहिती आहे ते काही छोटा घेणार नाही. तर म्हणून मी म्हणत होते की आता नको, माझा काय मूड नाही आहे टी व्ही वगैरे बघायचा. पण ते म्हणत होते की आपण फक्त बघायचं आहे, लगेच थोडी ना घ्यायचं आहे, असं त्यांचं चाललं होतं. तर ते सांगत होते की त्यांच्या बॉसने कालच टी व्ही बघितला, 1 लाखाचा टी व्ही सांगत होते. म्हटलं बापरे, 1 लाखाचा टी व्ही. तर मोठा होता, मोठा स्क्रीनचा. हा वाला पण हा पण मोठाच झाला की छोटा मॉडेल आहे. LGचा काय, सॅमसंग नको आता. 2.5 लाखाचा, 1.25 लाखाचा, 65 इंच आहे. यात 32 इंच 42 इंच आहे. आता बघितला मी 32,000 मिळतोय. 32,000 मिळतं. हां, GST पकडलं तर 25,000 पडतो आपल्याला. किती इंच? 42 इंच. चालेल मग, 25ला मिळतं तर चांगलं आहे. त्याचा पण आता आजकाल किती दिवस चालतोय माहिती पण नाही. हां, आणि गॅरंटी वॉरंटी किती चांगलं आहे. टी व्ही बघून झाल्यानंतर आता आम्ही इथे किचन ट्रॉली बघायला आलेलो आहोत. आता आमच्या किचनसाठी मला ट्रॉली बनवायची, तर त्याचं आम्ही बजेट काढतो आहे. आता फक्त एकाच दुकानात जाऊन नाही बघायचं, तर आम्हाला असे 4-5 दुकानामध्ये जाऊन बघायचं आहे आणि प्रत्येकाचे विचार ऐकायचे, प्रत्येकाचं जे काही म्हणजे बजेट आहे ते काढायचं आहे आम्हाला. तर सध्या तेच चालू आहे, अजून बजेट काढणंच चालू आहे. तर इथे आम्ही आलेलो आहोत. तर इथे मी बघते आहे त्यांचं
किचन ट्रॉलीचं. त्यांनी काय काय केलं वगैरे त्यांनी सगळी मला माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं की तुमचं किचन किती आहे, किती त्याची लांबी रुंदी किती आहे, त्याप्रमाणे इथे आपण खर्च ठरवू शकतो. तर असं डायरेक्ट नाही सांगता येत, तर अंदाजे त्यांनी आम्हाला खर्च सांगितलेला आहे. तर आम्ही इथे हे बघतो आहे. त्यानंतर ईस्टमध्ये आम्ही भोसले वडेवाले इथे आलेलो आहोत. बरेच इथे गर्दी असते म्हणून आमचा विचार आला की आपण इकडचा वडा ट्राय करून बघूया कशी टेस्ट आहे वगैरे, कारण बरेच जण म्हणत आहेत चांगला आहे चांगला आहे. आणि भरपूर गर्दी लाईन वगैरे असायची. म्हटलं इतकं लाईन आहे म्हणजे नक्कीच टेस्टी असेल. तर बघा आता आम्ही वडा खातो आहे लाईन लावून. कसं आहे टेस्ट म्हणजे बरं के तू कंटाळली आहे. होते बाहेर गेल्यावर ऐका ऐका बाहेर म्हणजे क्लासमध्ये होते. आता आमच्या तिघांवर सरप्राईज झाला. बरं बरं ठीक आहे तुझी मर्जी. फ्रेश हे फ्रूट्स. तर आता घरी आलो आणि लगेच आम्ही इथे पुन्हा एकदा हॉटेलमध्ये आलेलो आहोत. तर इथे शांभवी हॉटेलमध्ये पावभाजी खायला आम्ही आलेलो आहोत. कारण घरी गेल्यानंतर मला खूप कंटाळा आला होता स्वयंपाक वगैरे करायचा. जवळजवळ 8:45 झाले होते आणि बरेच दिवस झालं बाहेरचं खाल्लं नव्हतं. आणि जस्ट आम्ही इथे भोसल्यांचा वडा खाल्ला होता, त्यामुळे जरा थोडंसं पोट गच्च पण झालं होतं आणि जास्त जेवण पण करायचं नव्हतं. त्यामुळे आता पुन्हा आम्ही बाहेर आलो. केतूला ॲक्च्युली बाहेर यायचा कंटाळा आलेला, कारण ती जस्ट क्लासमधून आली होती, परंतु मी येते म्हटल्यावर ती तयार झाली आणि मग पुढे आम्ही तिघंजणं आलो. महेश चालत येत आहेत. तसं तर खूप लांब नाही आहे, चालत जवळ आहे, परंतु गाडीने जरा थोडासा वेळ लागतो. परंतु माझी चालायची इच्छा नव्हती, त्यामुळे मी स्कूटीवरून आली होती. तर आता इथे आम्ही तिघंजणं बसलो आहे गप्पा मारत. पावभाजीची ऑर्डर दिली आहे. बोलो माझ्या पप्पाला किती वेळ लागते माहिती नाही. किती वेळ लागेल पप्पाला तुला असं वाटतंय? मला वाटतं 5 मिनिटात येतील आता. तसं स्पीड चांगला त्यांचा. हां म्हणून ते येत बोलतात ना. इथेच निघालंय मामलेदार मागे ते. पप्पा आम्ही तिकडे गेलो ना मगाशी पावभाजी आणि वडापाव आणि मिसळपाव दोन्ही शिजायला जायचं. पावल्याकडे मामलेदारची मिसळपाव होते नाही म्हटलं थांबा पहिले भोसलेचा वडाला ट्राय करून. कसा होता? ठीक आहे. तुला कसा वाटला केतकी? मग तू अशी सांगते. हो आत्ता जस्ट पावभाजी 3. आमच्या समोर. अरे तू ज्या पद्धतीने बोलून वाटलं जाऊन आले तू फ्रेंड्स वगैरे सगळं. आजकाल तू सगळीकडे राहते. मला वाटलं तुला दादाने दिली तुला काय. नाही. किती रुपयाचा होता वडापाव? हां मम्मी किती रुपयाचा होता वडापाव? होय ह्याच्यासारखंच आहे. हा पण महाग आहे. हे मला नाही 20 केलं आहे मला वाटतं आता. हां नाही सांगणार तुला. थोडंसं तिखटपणा कमी आहे टेस्टला. थोडं तिखटपणा पाहिजे तर ठीक होतं. आपल्याला थोडंसं तिखट खायचं म्हणजे मला आणि पप्पांची अपेक्षा काय ते ठेचा नव्हता. ठेचं थोडंसं होतं पण तो काही तिखट नव्हतं लागत. तो कसा होता घाटकोपरचा? तो पण ठीकच होता. मला पण फक्त क्वांटिटी जास्त होती बस. कारण त्याची प्राईस जास्त आहे ना. हां किती? 25चा होता. हो मग तर प्राईस पण बरोबर झाली, कारण की 25 रुपये देतो तेवढा मोठा तर पाहिजेच ना वडापाव. मग कायच आहे फेमस. 25 होता आणि हा 18 इकडे 18. मग अशा हिशोबाने ह्याचा खूप लहान आहे, ह्यानी जम्बो करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की थोडीशी गोड चटणी पण टाकायला. गोड चटणी नव्हती तर हां त्याच्यानंतर ती ड्राय कोकोनटची चटणी होती ना घाटकोपरच्या इकडे. ड्राय कोकोनटची चटणी, नो एक्स्ट्रा चटणी. हां लिहिलेलं तिकडे या दोन्ही बाजूला नो एक्स्ट्रा चटणी. हां सेल्फ सर्व्हिस ओनली असं पण लिहिलं होतं. म्हणजे पैसे घ्या. सगळ्यांमध्ये आता तुला सांगू एवढं सगळ्यांनी ट्राय केलं ना तर मला त्यातल्या ठाण्याचं कुंजविहार हां आहे बऱ्यापैकी. त्याने टेस्ट येईल म्हणजे ते तेवढंच हे नव्हतं की आठवेल तुला. मम्मीच्या हातचं म्हणजे पप्पांना आता स्वतःच्या हाताने करून खायची.
म्हणजे तो स्वतःच वॉटर इन्व्हेंट करणार आहे, पिवळा नाही जे लाल. बे बापरे पप्पा तर चायनीज वडापाव काढतात, शेजवान वडापाव. लाल 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 म्हणजे कसं आता चटणी टाकून. नवीन आहे काहीतरी. मी 2 प्रकार लिहिणार, एक झणझणीत एक साधा. हा खरं ते चांगले आहे म्हणजे जे एकदम प्रॉपर कन्फ्युज होणार ना पण का कन्फ्युज ते पण आहे म्हणा त्याला एक नाही, नाही, कसं असतं, 2 काउंटर बनायचे, व्हेज काउंटर एक नॉनव्हेज म्हणजे ओके तसं ओके. हा तिखट कढई वेगळी कढई, या नाही कढईमध्ये नाही फक्त- कढाईचा काही संबंध नाही काउंटर. बरोबर आहे, मला कडेच बनायचं आहे, काउंटर कारण नाही. की हा टाइम लागेल ना म्हणजे मध्ये. ना कन्फ्युज होणार. बरोबर म्हणजे ह्यांचं सगळ्यांचं हा राईट साईडला हे करे आणि हा लेफ्ट साईडला बरोबर. बरोबर चांगली आयडिया नाव पण हेच ठेवायचं. हेच एक वेगळा प्रकार करा म्हणजे ज्याला तिखट खायचं आहे त्याने तिखट वडापाव मागायचं आणि ज्याला नॉर्मल वडापावची टेस्ट झणझणीत. झणझणीत हा हा ट्रेडमार्क करून मम्मीला म्हटलं ना, तुला म्हटलं का तर मी तुला स्टॉप करून देतो, तुला बसायचं सांग. म्हटलं ना तुला मी वडापावचा शॉप बोल आता दुसरा एक ऑप्शन निघाला आणि एक पहिली गोष्ट सांगा नाही. त्याला पण ओके. त्यांचं नाव काय रे हरिओम. हरिओम हरिओम चांगला आहे बरं आहे खूप त्यांचा एक्सपेन्सिव्ह झाला आता 20 रुपीज. 18 रुपये गोष्ट हां तर सगळ्यांना तसंच आहे बघा, इन्फ्लेशन केवढं वाढलं. 10 रुपीजची रिअल व्हॅल्यू आता 18-20 रुपीज. आता त्याच्याबद्दल नको बोलू. चला सांग मम्मी खाऊन. जरी चांगली असेल तरी टेस्ट करून बघ. ठीक आहे. कशी वाटली आली ना? माझी पण पावभाजी आली आता. सँडविच आवडतो तुम्हाला? त्यांनी डोसा सँडविच आणि डोसा. ओके हां हां सँडविच आणि डोसा तर मला पण आवडतं. मला म्हैसूर मसाला डोसा आवडतो जास्त. बापरे अख्खी एक लादी पाव आली इकडे. इतकी कुठे गेली? हो हां मी पण आणतो. बोल मम्मा. आईस्क्रीम झालं खाऊनचा आमचा आता निघालो आम्ही घरी. चला मंडळी आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.